शिंदेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना टाळी। बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्यांनी एकत्र यायला हवं। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर खासदार नरेश म्हस्के यांचं ट्विट। कुणी कुणाला भेटावं यावर आम्ही बोलणार नाही। राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसल्याने भांडण कायम राहणार असल्याचं वक्तव्य। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची बहुगर्दी। आयारामांना संधी न देता पक्षातल्या निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी निष्ठावंतांचे प्रयत्न। विनोद तावडे, रामदास आठवले, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती। एकत्र काम करण्याची इच्छा नेहमीच होती, आहे आणि राहील। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। रोहित ज्याप्रमाणे दादांच्या न्यायासाठी लढतोय त्यानुसार त्याला सुरक्षेची गरज। सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबाकडून चिंता व्यक्त। वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात उद्या मनसेची महत्त्वाची बैठक। सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित। शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कुठली रणनीती हे पाहणं महत्त्वाचं। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ। महापौर पदाचा उमेदवार ऐनवेळी बदलल्यानं भाजपमध्ये फूट। भाजपकडून नारायण चौधरींऐवजी ऐनवेळी स्नेहा पाटलांना संधी। चौधरी गटाच्या 9 नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा। किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा कधीच सोडणार नाही। अजितदादांनी आयुष्यभर जपलेला विचार सोडणार नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा शिवनेरी गडावरून स्पष्ट संदेश। दादांच्या आठवणीनं भावुक। दादरच्या शिवाजी पार्कवरही शिवजयंतीचा उत्साह। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण। महापौर ऋतू तावडेंकडूनही अभिवादन। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।